या ठिकाणी उपस्थित असलेल्या महापौर, उपमहापौर, प्रशासकीय सर्व अधिकारी, सकाळचे संपादक आणि सर्व सकाळचे सहकारी, विविध सामाजिक संस्थांचे सुद्धा सहकारी इथे उपस्थित आहेत. सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. आणि अतिशय स्तुत्य असा उपक्रम तो दिवस आपण जो निवडला तो संत गाडगे बाबांना अभिवादन करताना, त्यांच्या स्मृतींना अभिवादन करताना, त्यांच्यातून प्रेरणा घेताना जलतीर्थ कोल्हापूर या नावाने आपण एक अभियान सुरू केलेलं आहे. खरं तर जनसहभागितेशिवाय कुठलाच विषय परिपूर्णतेने जाऊ शकत नाही आणि त्यामध्ये प्रशासनाची जबाबदारी तर सर्वात प्रथम आहेच. त्यामुळे महानगरपालिका असेल, आमचे सर्व प्रशासकीय अधिकारी असतील, हे तर काम करावंच लागेल. पण त्याबरोबर ज्या जनसहभागितेची जोड मिळते त्यावेळेला त्याची परिपूर्णता नाही. करायचं कोणी तर हे नेहमी समाजामध्ये दुसऱ्याने करावं अशी अपेक्षा आपली असते. पण मीच हे करीन असं मानणारी मंडळी कोल्हापुरात सगळ्यात जास्त आहे आणि म्हणून कोल्हापूर राज्यातलं वेगळं निर्माण करू शकतो. त्यामध्ये या सगळ्याला पाठबळ सकाळसारख्या समूहाचं मिळालं तर तो जास्तीत जास्त लोकांची सहभागिता वाढवतं, सर्वात जास्त नागरिकांपर्यंत त्याचं महत्त्व कळतं आणि बरोबरीने प्रामाणिकतेने काम केल्यानंतर सुद्धा एक वर्तमानपत्र समूह हा त्या शहराशी बांधिलकी ठेवतो, याचा खूप मोठा परिणाम नागरिक मनावर होतो. आणि त्या सगळ्यातनं हे आता अतिशय पावन ज्याला आपण त्याचं स्थान आहे, या अशा पद्धतीच्या जलकुंडांची किंवा जलाशयाची स्वच्छता ही करणं या दृष्टीने आपण काम सुरू केलं आहे. महापौर मॅडमने मला त्यांचं अभिनंदन करायचं की त्यांनी याचा उल्लेख केला की बा स्वच्छता हा माझ्या प्राथमिकतेचा विषय राहणार. कारण माननीय मोदींनी स्वच्छ भारत अभियान हे केवळ आपण प्रशासकीय स्तरावर तर केलंच पाहिजे, पण सर्वसहभागितेचं झालं पाहिजे असा एक प्रयत्न, असा एक प्रयोग आणि असं आवाहन केलेलं आहे. त्याला पुढे नेण्याचं काम महापौर मॅडम आहेत, उपमहापौर आहेत, बाकी प्रशासकीय अधिकारी आहेत, त्यांनी सगळे करताय. सकाळने हे काम पुढे नेलं, त्याबद्दल मी त्यांचं पुन्हा मनापासून अभिनंदन करतो. आणि राज्यभरात जिथे जिथे जाईल तिथे अशा पद्धतीचं काम सुरू झालं पाहिजे. होत असेल तर त्याला समर्थन मिळालं पाहिजे. या पद्धतीचीच भूमिका मी मांडली आणि सरकारला सुद्धा या कामामध्ये सहभागी करून घेण्यासाठी पालकमंत्र्यांशी सुद्धा मी या विषयात बोलू आणि आपण याचा कायमस्वरूपी मार्ग काढू. आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र.